विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामसेवक भरतीमधील ग्रामपंचायत व्यवस्थापन म्हणजे पंचायत राज बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. आज आपण यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची उत्पत्ती कशी झाली, तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज कसं होतं, स्वातंत्र्यानंतर पंचायत राज कसं आहे भारतातील, त्याकरता ज्या पंचायत राजची प्रमुख समिती आहे त्या बघणार आहोत. मेहता समिती, अशोक समिती, तसे महाराष्ट्रातल्या पंचायत राजविषयक समित्या बघणार आहोत. महाराष्ट्रातील त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था बघणार आहोत. तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. हे सर्व आपण आज घटक बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, ग्राम व्यवस्थापन प्रशासन पंचायत राज. पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं? महात्मा गांधीचं स्वप्न होतं. त्यानंतर पंचायत राज विषयी काही व्याख्या केलेल्या आहे. गोल्डीन यांच्या मते काय म्हणणं आहे त्यांचं? स्थानिक लोकांनी स्वतःच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतःचं स्थानिक पातळीवर व्यवस्थापन करणे म्हणजेच पंचायत राज होय. म्हणजे स्वतःच्या प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी जे व्यवस्था आपण निर्माण करतो त्यालाच काय म्हणतात? पंचायत राज. आता दुसरी व्याख्या जी आहे GDH कौल यांनी केली आहे. स्थानिक शासनाचे कार्यक्षेत्र लहान असून त्यांना कायदे करण्याचा अधिकार नसतो. वरिष्ठ संस्थांनी तयार केलेल्या कायद्याची ते अंमलबजावणी करतात. म्हणजे स्थानिक जे लोक असतात ते स्वतः कायदे करत नाही. वरचे जे मोठे अधिकारी लोक असतात, वरची जी संस्था असतात, त्यांनी जे कायदे केलेले आहे ते कायद्याची हे अंमलबजावणी करतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचं महत्त्व बघूया. लोकशाहीच्या तत्वावर या संस्थांचे कार्य आधारित असते. लोकशाहीचे तत्व, लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांतर्फे निवडून दिले, लोकांमधूनच निवडून दिलेले शासन म्हणजे लोकशाही असं त्याचा अर्थ होतो. म्हणजेच लोकशाहीच्या तत्वावर या संस्थांचे कार्य आधारित असते. लोकशाही पद्धतीने राज्यकारभाराचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे बघितले जाते. नेतृत्वाची समान संधी असते. यामध्ये स्थानिक पातळीवरील समस्यांचे निवारण स्थानिक जनतेकडून केले जाते. स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाळणा आहे. लोकशाहीचा पाळणा काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्था, हे लक्षात ठेवायचं. या संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीच्या विकेंद्रीकरणास प्राधान्य देण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे वैशिष्ट्य बघूया आपण. स्थानिक स्वराज्य संस्था या स्वायत्त संस्था असून त्यांची निर्मिती राज्याच्या कायद्यानुसार होत असते. हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं वैशिष्ट्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यात पूर्ण स्वायत्तता व स्वातंत्र्य राज्याने बहाल केले आहे. मात्र या संस्थांच्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार कोणाला असते? राज्य शासनाला असते. तुमच्या जे कार्य आहे तुम्ही पूर्ण स्वतःच्या मर्जीने स्वतंत्र पद्धतीने करू शकता. यावर जे अधिकार असत कायद्यात त्यात बदल करण्याचा तो राज्य शासनाचा असेल, त्यांचा नाही. नंबर 4चा आहे वैशिष्ट्य. संस्थांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी त्यांच्या सदस्यांची निवड लोकशाही पद्धतीने होते. जी स्थानिक स्वराज्य संस्था आपली पंचायत राज याचं कार्य योग्य पद्धतीने चालण्यासाठी त्यांची निवड, त्यांच्या सदस्यांची निवड ही आपण लोकशाही पद्धतीने करतो. राष्ट्रीय धोरणांच्या विरुद्ध कार्यक्रम आखून स्थानिक स्वराज्य संस्था कार्य करू शकत नाही. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कार्य करू शकत नाही म्हणजे राष्ट्रीय धोरणाच्या विरुद्ध जाऊन कोणतेही कार्य ते करू शकत नाही. त्याला उत्क्रांती बघायची म्हटलं स्थानिक स्वराज्य संस्थेची तर काय? पंचायत राज तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाच्या टप्प्यांचे 2 गटात वर्गीकरण होते. एक स्वातंत्र्यपूर्व काळातली पंचायत राज आणि स्वातंत्र्यानंतरचे. स्वातंत्र्यपूर्व काळातली पंचायत राज म्हटलं तर वैदिक काळ. वैदिक काळ या प्राचीन काळापासून भारतात पंचायत राज अस्तित्वात आहे. प्रश्न जर विचारण्यात आला तर भारतात पंचायत राज कधीपासून अस्तित्वात आहे तर वैदिक काळापासून. ऋग्वेदमध्ये त्याला गाव सभा संबोधल्या जात. मनुस्मृती आणि नारद स्मृती या ग्रंथातून
स्थानिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या न्यायपंचायत या संस्थेचा उल्लेख आढळते. मनुस्मृती आणि नारदस्मृती या ग्रंथात स्थानिक पातळीवर जे कार्य करे, आज आपली ग्रामपंचायत आहे तेव्हा त्याला न्यायपंचायत हे नाव देण्यात आलं होतं. दक्षिणेकडील चोल या राज्य घराण्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा उत्कर्ष झाला. दक्षिणेकडील चोल या राजघराण्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा उदय झाला. अतिशय इम्पॉर्टंट घटक आहे तो. प्रश्न तयार होऊ शकतो इथे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा उत्कर्ष कधी झाला? तर चोल घराण्याच्या काळात झाला. मोगल साम्राज्याच्या काळात गाव पातळीवर प्रशासन कोतवालामार्फत होत असे. हे झालं आधीचं. त्यानंतर 1993च्या चार्टर ॲक्टनुसार भारतात मुंबई, बंगाल व मद्रास या प्रांतात पालिका संस्थांची स्थापना झाली. 1793च्या चार्टर ॲक्टनुसार मुंबई, बंगाल आणि मद्रास प्रांतात पालिका संस्थांची स्थापना झाली. 1842ला बंगाल प्रांतात पहिली म्युनिसिपल कायदा संमत झाला आणि 1850ला संपूर्ण भारतात म्युनिसिपल कायदा पारित झाला. 1842ला बंगालमध्ये आणि तिथून 8 वर्षांनी 1950ला संपूर्ण भारतात म्युनिसिपल कायदा लागू झाला. बघा नेक्स्ट बघू आपण याच्यातच. 1858ला कंपनीची भारतातील सत्ता इंग्रज सरकारकडे आल्यानंतर पंचायत राज पद्धतीस विशेष प्रोत्साहन मिळाले. 1870 लॉर्ड मेयोच्या काळात आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव संमत झाला आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक आर्थिक सहाय्य देण्याचा प्रयत्न झाला. मे 1882 साली लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा मंजूर केला. हे इम्पॉर्टंट आहे आणि याचाच अर्थ असा निघतो की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक किंवा पितामह कोण? तर लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनने मे 1882 साली स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला. या कायद्यानुसार प्रत्येक प्रांतात लोकल बोर्डची स्थापना केली. रिपनच्या ठरावानुसार या संस्थांचा अध्यक्ष सरकार नियुक्त नौकर असेल. आजही सरकार नियुक्तच नौकर आहे. कोण आहे? ग्रामसेवक. सरपंच जरी आपण गावात निवडतो पण याचा जो मेन आहे सचिव तो असतो ग्रामसेवक आणि त्याची निवड हे सरकारतर्फे होते. जिल्हाधिकारी करतो, राज्य शासन करते. बघा स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज संकीर्ण घडामोडी त्याची. बाणभट्टाच्या हर्षचरित या ग्रंथात खेड्यातील हिशोब ठेवणाऱ्या ग्रामपट्टालिका या अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. प्रश्न भरपूर तयार होता याच्यात, फक्त आपल्याला लक्ष देऊन ते बघायचं आहे. बघा बाणभट्टाच्या हर्षचरित या ग्रंथात खेड्यातील हिशोब ठेवणाऱ्या ग्रामपट्टालिका अधिकाऱ्याचा उल्लेख आहे. आज कोण आहे आपला अधिकारी? ग्रामसेवक. तेव्हा कोण होता? ग्रामपट्टालिका. बाणभट्टाच्या हर्षचरित या ग्रंथात लिहिलं. हुयत्संग युआन श्वांग या चिनी प्रवाशाच्या वर्णनात ग्रामप्रमुखास मदत करणाऱ्या महत्तर अधिकाऱ्याचा उल्लेख आहे. आज ग्रामसेवकाला मदत कोण करते? सरपंच, उपसरपंच, गावातील बाकी सदस्य जे निवडून देतो आपण ते करतात. आणि तेव्हा कोण करत होतं? महत्तर. उत्तर भारतात ग्रामप्रशासनाची जबाबदारी पंचकुली या 5 सदस्यीय समितीवर निर्भर होती. चालुक्याच्या काळात ग्रामसभा आणि चौलांच्या काळात सभा या संस्था ग्रामप्रशासनाची जबाबदारी पार पाडत असे. याच्यावर 1 लाईन क्वेश्चन बनतो. एका मार्कासाठी क्वेश्चन कसाही बनतो, हे सर्व लक्षातच ठेवायचं. प्रश्न कसाही घुमून फिरून TS IBPS पॅटर्न कशावरही प्रश्न विचारू शकते. त्याला स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील पंचायत राज बघू.
26 जानेवारी 1950 राज्यघटना अंमलात येऊन भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक बनलं. घटना कलम 40 नुसार ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली. घटना कलम 40 नुसार ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली. 1949 या वर्षी स्थानिक वित्तीय समिती स्थापन करण्यात आली आणि 1952 केंद्र शासनाने समुदाय विकास कार्यक्रम सुरू केला. समुदाय विकास कार्यक्रमाची संकल्पना कोणी मांडली? नेहरूजींनी मांडली आणि त्यालाच काय म्हणतात? CDP, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. लक्षात ठेवायचं हे IMP. नेहरूंची संकल्पना कोणती होती? समुदाय विकास कार्यक्रम. आणि कोणी मांडली म्हणायचं तर नेहरूंनीच मांडली. आणि CDP काय? कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. लक्षात ठेवायचं. उद्देश काय होता त्याचा? दारिद्र्य रेषेखालील जनतेला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. त्यानंतर जून 1954 सिमला येथे केंद्रीय आरोग्यमंत्री राजकुमारी अमृता कौर यांनी सर्व राज्यातील स्थानिक संस्था मंत्र्यांची परिषद बोलावली आणि तिथं हा समुदाय विकास कार्यक्रमाचा ठराव त्यांनी पास केला. इथं प्रश्न एवढेच बनते. घटना कलम 40 नुसार ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली. नंतर 1952 केंद्र शासनाने समुदाय विकास कार्यक्रम सुरू केला. समुदाय विकास कार्यक्रमाचे जनक किंवा ते संकल्पना कोणाची होती? तर नेहरूंची होती. CDP म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे. दारिद्र्य रेषेखाली जनतेला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे ह्या कार्यक्रमाचा उद्देश होता. बस एवढंच लक्षात ठेवायचं. भारत आणि पंचायत राज विषयक प्रमुख समित्या बघूया आपण. बलवंतराव मेहता समिती जिची स्थापना 1957 करण्यात आली. उद्देश काय होता? जो नेहरूजींची संकल्पना होती समुदाय विकास कार्यक्रम तो योग्य रीतीने कशा पद्धतीने कार्य होत आहे त्याचं मूल्यमापन करण्यासाठी 1957 केंद्र शासनाने बलवंतराव मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. कशासाठी? तर 1952 समुदाय विकास कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी. चला नेक्स्ट बघूया आपण. मेहता समितीमधील इतर सदस्य कोण कोण होते? ठाकूर फुलसिंग होते, DP सिंग होते, BG राव होते. हे यामधले सदस्य होते 3 जण. 1958 मेहता समितीनं आपला अहवाल केंद्राला सादर केला. कधी सादर केला? 1958. मग त्याच्या शिफारशी कोणत्या होत्या? लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस होती. त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस होती. हा प्रश्न बनतो इथं की त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली? मेहता समितीने केली 1957 1958 जो अहवाल सादर केला त्यामध्ये. त्यानंतर न्यायपंचायतीची तरतूद केली त्यांनीच. मेहता समितीने जिल्हा परिषद हा ग्रामविकासाचा केंद्रबिंदू मानला आणि मेहता समितीने ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे पंचायत राजचे 3 स्तर सुचविले. मेहता समितीच्या शिफारशी भारत सरकारने फेब्रुवारी 1958 तर राष्ट्रीय विकास परिषदेने जुलै 1958 स्वीकारल्या. त्यानुसार 2 ऑक्टोबर 1959 पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य बनले. 2 ऑक्टोबर 1959 पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य बनले आणि राजस्थानमध्ये नागौर जिल्ह्यातील पंचायत राजची सर्वप्रथम सुरुवात करण्यात आली. दुसरं राज्य आहे आंध्र प्रदेश, यानंतर आसाम आणि तामिळनाडू. आसाम आणि तामिळनाडू. 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे 9वे राज्य बनले. 9वे राज्य बनले म्हणजे प्रथम राजस्थान, दुसरं
आंध्र तिसरा, आसाम चौथं, तामिळ असं करत करत महाराष्ट्राचा नंबर हा 9व्या स्थानावर महाराष्ट्रानं पंचद्रास स्वीकारलं. ते 1 मे 1962ला. त्यानंतरची दुसरी समिती आहे केंद्र शासनाची अशोक मेहता समिती, जी स्थापना 1977ला केली आणि तिनं 1978ला आपला अहवाल केंद्र शासनाला स्थापन केला. हिची शिफारस होती का द्विस्तरीय पंचायत समिती असावी. यामध्ये पंचायत समिती हा घटक वगळता केवळ ग्रामपंचायत आणि डायरेक्ट जिल्हा परिषद हे 2च घटक असावे. पंचायत राजला वैधानिक दर्जा देण्यात यावा असं याचं मत होतं. यानं फक्त 2 दिलं. पंचायत समिती नको, फक्त ग्रामपंचायत जिल्हा परिषद हवी म्हटलं. पण बलवंतराव मेहतानं 3 स्तरीय म्हटलं आणि याने 2 स्तरीय म्हटलं. हे कन्फ्युजन करणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. पाठच करून टाकायचं परीक्षेच्या दृष्टीनं. चला नेक्स्ट बघूया आपण महाराष्ट्र राज्यातील पंचायत राजविषयक प्रमुख समित्या. पहिले वसंतराव नाईक समिती, जी महाराष्ट्र शासनाने 1960 रोजी स्थापन केली. वसंतराव नाईक हे तेव्हाचे महसूल मंत्री होते राज्याचे. त्यामध्ये बाकीचे सदस्य होते भगवंतराव गाढे, बाळासाहेब देसाई, मोहिते, मधुकर यार्ती, पी.डी. साळवी सचिव होते. त्यामधले पी.डी. साळवी हे नाईक समितीचे सचिव आणि बाकीचे सदस्य होते. याचा उद्देश कोणता होता? तो उद्देश होता बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशींना अनुसरून महाराष्ट्रात पंचायत राजच्या स्थापनेबाबत शिफारशी सुचवणे. म्हणजे बलवंतराव मेहता समितीने सूचना दिल्या होत्या, शिफारशी केल्या होत्या, त्यानुसार आपण महाराष्ट्र कशा पद्धतीनं पंचायत राज अस्तित्वात आणू शकतो याकरिता ही समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला 1961ला 15 मार्च 1961ला. किती शिफारशी केल्या एकूण? 226. प्रमुख शिफारशी कोणत्या होत्या? नाईक समितीने महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांची स्थापना केली, शिफारस केली. त्यानुसार महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 अस्तित्वात आला. नाईक समितीने महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली. त्यानुसार महाराष्ट्र जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 अस्तित्वात आला. या अधिनियमानुसार 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रात त्रिस्तरीय स्थानिक संस्था अस्तित्वात येऊन पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य बनले. कितवे राज्य बनले? 9वे राज्य बनले. आणखी शिफारस केली, प्रत्येक ग्रामपंचायतीला एक स्वतंत्र ग्रामसेवक असावा. महाराष्ट्रातील त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे 3 स्तर असावे. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका गट पातळीवर पंचायत समिती आणि ग्रामस्तरावर ग्रामपंचायत असे 3 स्तर या वसंतराव नाईक समितीने सुचवले. चला नेक्स्ट बघू आपण बोंगिलवार समिती. बघा, बोंगिलवार समितीची स्थापना 26 सप्टेंबर 1970ला करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने पंचायत राजच्या मूल्यमापनार्थ ही 11 सदस्य पुनर्विलोकन समिती नेमली होती. म्हणजे जे पंचायत राजसाठी महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक समिती नेमली होती, तिच्या मूल्यमापनार्थ 11 सदस्याची समिती नेमली. एकूण सदस्य 11, एकूण शिफारशी होत्या 202. प्रमुख शिफारशी ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असावा. हा प्रश्न येऊ शकतो. TCS IBPS पॅटर्न कसाही प्रश्न विचारू शकतो. कसाही, म्हणून सर्व गोष्टी लक्षात ठेवा. नसेल लक्षात येत तर रिपीटमध्ये व्हिडिओ बघा. सर्व तुम्ही पाठ करून घ्या, लक्षात ठेवा. 2-2, 3-3 व्हिडिओ बघा हवं तर. सगळं लक्षात ठेवा. कोणती शिफारस कोणी केली, काही विचारू शकतात. ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असावा असं कोणी म्हटलं? बोंगिलवार समितीनं. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आणा किंवा आचरणात आणा असं कोण म्हटलं होतं? बलवंतराव मेहता समितीनं.
अशोकराव मेहता समितीनं द्विस्तरीय म्हटलं होतं, पंचायत राज वगळलं होतं. काही प्रश्न विचारू शकतात. पंचायत राजला कोणत्या समितीने वगळले? द्विस्तरीय पंचायत राजचा पुरस्कार किंवा पंचायत राजची शिफारस कोणी केली? द्विस्तरीय केली होती अशोक मेहता समितीनं. त्रिस्तरीय केली बलवंतराव मेहता समितीनं. महाराष्ट्रात त्रिस्तरीयसाठी वसंतराव नाईक समिती. ग्रामपंचायतीचा 5 वर्षाचा कार्यकाल असावा असं कोणी म्हटलं होतं? बोंगीरवार समितीनं. काहीही विचारू शकते, प्रश्न कसाही तयार करू शकतात. ते आपला अभ्यास परिपूर्ण पाहिजे, लक्षात ठेवा. चला सुरुवात करूया. दुसरी शिफारस केली, प्रत्येक वार्षिक वर्षात किमान 2 ग्रामसभा घेण्यात याव्या. न्यायपंचायतीची तरतूद रद्द करण्यात आली. बघा, यामध्ये न्यायपंचायतीची तरतूद रद्द करण्यात यावी अशी शिफारस केली. ग्रामसभांची जबाबदारी सरपंच व त्यांच्या अनुपस्थित उपसरपंच यांच्यावर निश्चित करण्यात यावी. ही बोंगीरवार समितीची शिफारस आहे. ग्रामसभा यशस्वी होण्यासाठी गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच जिल्हा परिषदांनी, पंचायत समिती यांनी यामध्ये सहभागी व्हावे असं या सुचविले आहे. कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने कृषी उद्योग निगमाची स्थापना करावी, अशा यामध्ये प्रमुख शिफारशी केलेल्या आहे. अशा एकूण 202 शिफारशी आहे. चला नंतरची आहे बाबूराव काळे समिती 1980ची. राज्यातील पंचायत संस्थांच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तत्कालीन ग्रामविकास मंत्री बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली. जी पंचायत राज संस्था आहे त्याची अंमलबजावणी करताना कोणत्या अडचणी येत आहे, कोणत्या त्यामध्ये त्रुटी राहत आहे ते शोधण्यासाठी शासनाने तेव्हाचे ग्रामविकास मंत्री होते बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. चा उद्देश होता राज्यातील पंचायत राजचे सर्वार्थाने पुनर्विलोकन करण्यासाठी राज्य शासनाने ही समिती नेमली. महाराष्ट्रातील आजच्या पंचायत राज पद्धती पी.बी. पाटील समितीच्या शिफारशीचा समावेश करण्यात आला आहे. प्रमुख शिफारशी, सरपंचाची निवड पंचाकडून न होता प्रत्यक्षरित्या प्रौढ मतदारांकडून व्हावी. 2000 लोकसंख्येत 1 ग्रामपंचायत, 1,00,000 लोकसंख्येत 1 पंचायत समिती व 15 ते 20 लाख लोकसंख्येस 1 जिल्हा परिषद अशी स्थानिक स्वराज्य संस्थांची पुनर्रचना करण्यात यावी. आमदार व खासदार यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व असूनही मात्र जिल्हा नियोजन मंडळावर त्यांना सदस्यत्व द्यावे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेळेवर व्हाव्यात. राज्यस्तरावर राज्य विकास मंडळ अस्तित्वात असावे. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 40 व कमाल 75 असावी. ग्रामपंचायतीची लोकसंख्येच्या आधारावर अ, ब, क, ड, इ अशी वर्गवारी करण्यात यावी. 8 नंबर आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हे दोन्ही एकत्रित. बघा, समर्थ स्वातंत्र्योत्तर काळातील पंचायत राज ज्या संकीर्ण घडामोडी असतात त्यातलं पहिलं ऑप्शन आहे. पंचायत राज हा राज्यसूचीतील विषय असून तो ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्याखाली येतो. अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली. संपूर्ण देशातील सध्याची पंचायत राज व्यवस्था ही बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशींना अनुसरून आहे. यामध्ये काही समित्या दिलेल्या आहे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या. त्यातली 1957ला आहे बलवंतराव मेहता समिती केंद्र शासन. 1960ला वसंतराव नाईक समिती महाराष्ट्र शासनाने शिफारस केली होती. त्यानंतर 1960ला व्ही.टी. कृष्णमाचारी प्रशासन सुधार योजना जी केंद्र शासनाने स्थापन केली होती. 1966ला तखतमल जैन समिती आहे केंद्र शासनाने स्थापन केलेली. नंतर 1970ची आहे बोंगीरवार समिती जी महाराष्ट्र सरकारने स्थापित केली.
तसेच अशोक मेहता समिती, पी.बी. पाटील समिती, एल.एम. सिंघवी समिती, थंगम समिती, बाबूराव काळे समिती या सर्व समित्या यामध्ये येतात. हे सर्व लक्षात ठेवायचं. त्यांची स्थापना कोणत्या वर्षीची आणि केंद्र सरकारने आहे की राज्य शासनाने आहे स्थापन केली किंवा पुरस्कृत केली हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रातील त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था. महाराष्ट्रातील त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आले. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार राज्यात 1 मे 1962 रोजी जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अस्तित्वात आल्या. IMP भाग आहे हा, लक्षात ठेवा. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार महाराष्ट्रात ग्रामपंचायती राज्याच्या स्थापने अगोदरच अस्तित्वात होत्या. भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतींना आर्थिक अधिकार देण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्यात आली होती. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निर्वाचन निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जाणार. आता नेक्स्ट बघूया आपण यामधलं इम्पॉर्टंट टॉपिक आहे ग्रामपंचायत. चला, ग्रामपंचायत हा पंचायत राजचा ग्राम पातळीवरील अथवा निम्न स्तरावरील वा तिसऱ्या पातळीवरील कार्यरत घटक आहे. ग्राम स्वराज्य हे गांधीचं आहे स्वप्न आहे. ग्रामपंचायत हा पंचायत राज संस्थांचा पाया आहे. ग्रामपंचायत हा पंचायत राज संस्थांचा पाया आहे. याची स्थापना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 5 नुसार आणि भारतीय राज्यघटनेतील कलम 40 नुसार करण्यात आली. हे लक्षात ठेवायचं. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 5 आणि भारतीय राज्यघटनेतील कलम 40 नुसार स्थापना करण्यात आली. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 राज्यात 1 जून 1958 पासून लागू झाला. आता ग्रामपंचायतीची रचना. ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित खेड्याची लोकसंख्या किती लागते? 2000 असावी लागते. आधी कमी लागायची, आता किमान 2000 लोकसंख्या असावी लागते. 600 पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास 2 किंवा 3 खेड्यांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत बनते. हे तेव्हाच होतं. आता 2000 पेक्षा कमी असेल तर ग्रुप ग्रामपंचायत बनते. सदस्य संख्या कमीत कमी 7 व कमाल 17. सदस्य संख्या बघा, कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17. गावच्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे असते. गावाची लोकसंख्या 600 ते 1500 असेल तर सदस्य संख्या 7 असेल. आणि गावाची लोकसंख्या जर 1500 ते 3000 असेल तर 9 सदस्य असतात. 3000च्या समोर 4500 पर्यंत असेल तर 11 सदस्य असतात. आणि 4500 ते 6000 पर्यंत असेल तर 13 सदस्य असतात. आणि 6000च्या वर 7.5 पर्यंत लोकसंख्या, 7,500 लोकसंख्या असेल तर 15 सदस्य संख्या असतात. आणि 7,500 जर वर असेल तर मग 17 सदस्य ग्रामपंचायतीचे असतात. ते लक्षात ठेवायचं. ग्रामपंचायत सदस्यांना पंच असे संबोधतात. पंचांची निवड ग्रामसभेमार्फत प्रत्यक्ष निवडणुकीने होते. आरक्षण म्हटलं तर ग्रामपंचायतीमध्ये खालील जागा राखीव ठेवल्या जातात.
महिलांसाठी 50%, अनुसूचित जाती जमातीसाठी संबंधित खेड्यातील एकूण लोकसंख्येशी असलेल्या अनुसूचित जाती जमातीचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून काही जागा राखीव ठेवल्या असते. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27% जागा राखीव असतात. ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार घोषित करतो. वार्डची संख्या जिल्हाधिकारी ठरवतो. वार्डची सदस्य संख्या जिल्हाधिकारीच ठरवतात. महत्त्वाचे म्हटलं तर महिलांसाठी 50% जागा राखीव असल्याने अनुसूचित जाती जमाती व मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांमध्ये देखील संबंधित प्रवर्गातील महिलांसाठी 50% राखीव जागा ठेवलेल्या असतात. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ सर्वसाधारण 5 वर्षाचा असतो. राज्य शासन अपवादात्मक परिस्थितीत हा कार्यकाल 1 किंवा सर्व ग्रामपंचायतीस बाबतीत कमी अधिक करू शकतो. वाढीव कालावधी लक्षात घेता हा कार्यकाल 5.5 वर्षापेक्षा अधिक असू शकत नाही. निवडणूक पद्धती प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होते. एका गावात 3 ते 6 वार्ड असतात. एका वार्डात जास्तीत जास्त 3 सदस्य निवडले जातात. एका गावात 3 ते 6 वार्ड आणि एका वार्डात जास्तीत जास्त 3 सदस्य निवडले जातात. हे लक्षातच ठेवायचं. चला नेक्स्ट बघूया आपण. आता हे निवडणूक आहे त्याच्यासाठी जे मतदान आहे, मतदान करणाऱ्या व्यक्तीचं 18 वर्ष पूर्ण हवं असतं. उमेदवारी ग्रामपंचायत निवडणूक इच्छुक उमेदवाराने वयाची 21 वर्ष पूर्ण केली पाहिजे. म्हणजे जो मतदान करेन तो 18 वर्ष पूर्ण हवा आणि जो निवडणूक लढवण तो 21 वर्ष पूर्ण हवा. महत्त्वाचे म्हणजे 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही. ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राजची कोणतीही निवडणूक लढवता येत नाही. पदाधिकारी असतात सरपंच, उपसरपंच. ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांना पंच असे म्हणतात. पंच आपल्यापैकी एका सदस्याची सरपंच म्हणून आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात. आता 3 जुलै 2017च्या निर्णयानुसार सरपंचाची निवड थेट जनतेतून केली जाते. कधीपासून केलं जाते? 3 जुलै 2017च्या निर्णयानुसार. म्हणजे सरपंचाची निवड प्रत्यक्षरित्या जनतेतून आणि उपसरपंचाची निवड अप्रत्यक्षरित्या जनतेतूनच केली जाते. ग्रामनिधी. ग्रामपंचायतच्या उत्पन्नाची साधने बघूया. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम 57(1) नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामनिधीची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामनिधीत सर्व प्रकारचे स्थानिक कर, शुल्क, जकात, घरपट्टी, पाणीपट्टी, यात्रा कर, बाजार कर इत्यादी त्यामध्ये समाविष्ट असतात. वरिष्ठ संस्थांकडून प्राप्त झालेली कर्जे, अनुदाने, गावातील रेती, वाळू यांच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न या सर्वांचा समावेश यात असतो. अनुदान म्हटलं तर संबंधित ग्रामपंचायतीस तिच्या अखत्यारीतील जमीन महसुलाच्या 5 वर्षाच्या सरासरी इतकी रक्कम शासनाकडून अनुदान रूपात मिळते. हा 5 वर्षाचा कालावधी 1 एप्रिल 1964 पासून गणला जातो. 13व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ग्राम स्तरावरील 100% विकास निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येतो. 14व्या वित्त आयोगाच्या निधी थेट ग्रामपंचायतींना म्हणजे आमचे गाव आमचा विकास या योजनेच्या माध्यमातून खेडी समृद्ध करण्यासाठी 14व्या वित्त आयोगाच्या निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीचे जे अंदाजपत्रक आहे ते अधिनियम कलम 63 नुसार सरपंच मांडतो. ग्रामपंचायतीस आपले वार्षिक हिशोब ग्रामसभेसमोर मांडावे लागतात. ग्रामपंचायत आपले अंदाजपत्रक मंजुरीसाठी ग्रामपंचायत समितीकडे सादर करते.
ग्रामपंचायतीद्वारे 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत पुढील वित्तीय वर्षाचे अंदाजपत्रक तयार करून ते 31 डिसेंबरपूर्वी पंचायत समितीला सादर केले जाते. त्यानंतर पंचायत समिती त्या अंदाजपत्रकातील त्रुटी तपासून फेब्रुवारीच्या मासिक सभेत त्यांना मंजुरी देते. 2 महिन्याच्या आत पंचायत समितीने हे अंदाजपत्रक मान्य केलं किंवा त्यात दुरुस्ती हे सुचवावी लागते 2 महिन्याच्या आतमध्ये. अन्यथा ते पंचायत समितीने जसेच्या तसे संमत केले असे समजले जाते. म्हणजे ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास पंचायत समिती अंतिम मान्यता देते. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक पंचायत समिती कोणत्याही परिस्थितीत अमान्य करू शकत नाही. हे मंजूर झालेले अंदाजपत्रक पंचायत समितीने 31 मार्चपूर्वी संबंधित ग्रामपंचायतीकडे पाठविणे बंधनकारक असते. ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी. संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वा त्यांनी प्राधिकृत केल्यास विस्तार अधिकारी कार्यालयीन तपासणी करू शकतो. म्हणजे ग्रामपंचायतीच्या कार्याची तपासणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा विस्तार अधिकारी करू शकतो. म्हणजे 5,000 पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असेल तर हिशोब तपासणीचा अधिकार जिल्हा परिषदेकडे असते. 5,000 पेक्षा जास्त असेल तर लेखापाल, स्थानिक निधी लेखा, 25,000 पेक्षा अधिक असेल तर मुख्य लेखापाल हे असतात. राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकिंग. राज्यातील एकूण ग्रामपंचायतीपैकी 19,000 ग्रामपंचायतीत ई-बँकिंग सेवा सुरू करण्याची घोषणा तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी 4 ऑक्टोबर 2013 रोजी केली होती. सध्या बँक ऑफ बडोदामार्फत 300 ग्रामपंचायतीत लोकांची खाती उघडण्यात आली आहे. आता आणखी त्यामध्ये मोदी सरकार बदल करत आहेत.